ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो, ज्ञानसेवा प्रतिष्ठान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. राधा अष्टमीपासून सुरू असलेल्या श्रीमद भागवती हरिकथेचा आजचा शेवटचा भाग. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण हे आपण श्री भागवताच्या आरतीत म्हणतोच. असे श्रीमद भागवती हरिकथेचा आत्मा असलेले भगवान श्रीकृष्ण यांचे जीवन आणि कार्य कालच्या भागात आपण पाहिले. तर आजच्या भागात श्री शुकमुनींनी राजा परीक्षिताला केलेला शेवटचा उपदेश आणि श्री मार्कंडेय मुनी यांना भगवंताने महाप्रलयाचे दर्शन कसे घडविले हे 2 आख्याने ऐकणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, आपल्या परिचितांमध्ये सुद्धा शेअर करा आणि ज्ञानसेवा प्रतिष्ठान या आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करा. ओम श्री सद्गुरुवे नमः. भगवंत निजधामाला गेले आणि कलियुगाचा प्रादुर्भाव झाला. ही सगळी कथा चालू आहे नैमिषारण्यात. राजा परीक्षित मुख्य श्रोता आहेत आणि वैराग्य संपन्न श्री शुकमुनी राजा परीक्षितांना हा श्रीमद भागवत महापुराणाचा उपदेश करतात. ग्रंथाच्या सुरुवातीला राजा परीक्षितांनी विचारलं शुकमुनींना की आता कलियुग आलेला आहे, तर या कलियुगात सामान्य जीवानी कोणतं कर्म करावं, कोणाची भक्ती करावी, ती भक्ती कशी करावी आणि काय केलं असता जीवाला मोक्ष प्राप्ती होते, आणि विशेषतः मरणासन्न पुरुषांनी काय करावं. त्याच्या उत्तरादाखल श्री शुकमुनी सुरुवातीला म्हणाले की स्मरण करायचं असेल तर श्री हरीचं करावं, संकीर्तन करायचं असेल तर श्री हरीचं करावं, श्रवण करायचं असेल सुरुवातीला सांगितलं तर श्री हरीचं करावं, पाहायचं जर कोणाला असेल तर श्री हरीला पहा, नामस्मरण करायचंय तर श्री हरीचं करावं, आणि शरण कोणाला जायचंय तर श्री हरीला जा. आता आपण जे चतुश्लोकी भागवत म्हटलं त्याच्या पहिल्याच श्लोकात या सगळ्याचं कारण सांगितलंय. का श्री हरीला भजावं? कारण जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा श्री हरी होते. त्यांच्याच अधिष्ठानावर हे विश्व आकाराला आलं आणि त्यात सर्वत्र श्री हरीच भरून राहिले. आणि ह्या सृष्टीचा प्रलय होणार आहे, सृष्टी नाहीशी होणार, आणि तरी जे उरणार आहे ते सुद्धा श्री हरीच आहे. त्यामुळे त्या श्री हरींना शरण जाण्यात, त्यांना भजण्यात जीवाचा हित आहे. आणि असं कोणी कोणी केलंय तर त्यासाठी श्री शुकमुनींनी अनेक हरिभक्तांच्या कथा आपल्याला सांगितल्या. कोणाचं जीवन कसं कृतार्थ झालं हे पण आपण ऐकलं. भगवंताचं अवतार कार्य पाहिलं, आणि जे भगवंताच्या कार्यात सहाय्यभूत होतात, कुठल्या विषयासक्तीत गुंतत नाही आणि एक मात्र भगवंताला शरण जातात निष्काम भावाने, भगवंत त्या भक्ताला आपलेच करून देतात, आपल्या लोकांपर्यंत घेऊन जातात, त्यांना सायुज्य मुक्ती मिळते. बाकी जसा त्यांचा अधिकार आहे तशा गती त्यांना मिळतात जीवांना. पण जीवाची उत्तम गती कोणती? भगवंतापर्यंत जाऊन पोहोचणं म्हणजेच सायुज्य मुक्ती. हा सगळा उपदेश शुकमुनींनी केला.
आणि नंतर आता शुकमुनी परीक्षित राजाला म्हणतायत की आता कलीचा प्रादुर्भाव झालाय, कधीतरी हे कलियुग संपेल आणि पुन्हा कृतयुगाला सुरुवात होईल. कृतयुग, मग त्रेतायुग, मग द्वापर युग आणि मग परत कलियुग. ही चौकडी आहे, हे सतत चक्र चालूच राहत. शुकमुनी म्हणाले की भगवंत निजधामाला गेल्यावर पृथ्वी म्हणाली की या पृथ्वीवर, म्हणजे ते म्हणाले की माझ्यावर अनेक राजांनी राज्य केलं, कित्येक राजे, ही पृथ्वी माझी माझी म्हणून आपापसात भांडले, लढाया केल्या. पण शेवटी काय झालं, ज्या पृथ्वीसाठी, ज्या राज्यासाठी त्यांनी लढाया केल्या, संहार केला, त्या पृथ्वीला बरोबर घेऊन जाऊ शकले का? की स्वतःच्या देहाला बरोबर घेऊन जाऊ शकले? दोन्ही तिथेच राहिलं. जीव जेव्हा मृत्यू पावतो, काय येतो त्याच्या बरोबर? आयुष्यभर ज्या देहावर आपण प्रेम केलेलं असतं आणि देह संबंधितांवर प्रेम केलेलं असतं, त्यातली एक तरी गोष्ट आपल्या बरोबर शेवटी येते का वर? नाही. सगळं इथेच सोडून जावं लागतं. जन्माला येताना तरी आपण देह घेऊन येतो, पण हे जग सोडून जाताना तो देह घेऊन जात नाही, तो सुद्धा इथेच सोडून जावा लागतो. मग येतं काय आपल्या बरोबर? आयुष्यभर जी कर्म केली आहेत ना, त्या कर्माची फळं, काही कर्माची फळं बघून त्याच जन्मात संपतात आणि काही शिल्लक राहतात, ती नाहीशी होत नाही. जी कर्माची फळं भोगायची शिल्लक राहिली, त्याचं गाठोडं घेऊन, त्यालाच आपण म्हणतो संचित, ते घेऊन जीव त्या नाशिवंत देहाच्या बाहेर पडतो. जशी कर्म केलेली असतील, पुण्याची, पापाची, त्याप्रमाणे त्याची गती निश्चित होते, त्याप्रमाणे पुढचा देह मिळतो. जेव्हा पुढचा देह मिळतो तेव्हा जे संचित आहे ना, तेच प्रारब्ध म्हणून जीवाच्या बरोबर येत आणि त्यानुसार त्या नवीन देहामध्ये त्या जीवाच्या वाट्याला सुख आणि दुःख येतात आणि ती सुख आणि दुःख भोगूनच संपवायची असतात. आणि हे सुख दुःख भोगताना त्या नवीन देहात जीव पुन्हा कर्म करतच असतो, त्याला म्हणतात क्रियमाण. त्या क्रियमाणामध्ये म्हणजे जे नवीन कर्म करतो त्याची पुन्हा नवीन फळं निर्माण होतात. जर सत्कर्म केलं तर पुण्य, दुष्कर्म केलं तर पाप, पुन्हा नवीन फळांची भर पडते. त्याची काही फळं पुन्हा भोगतो, म्हणजे हा फळभोग काही जीवाला चुकलेला नाही. आणि जोपर्यंत पूर्ण फळ भोगून संपत नाही, तोपर्यंत हे जन्म आणि मृत्यू ह्याचं चक्र सुद्धा संपत नाही. मग यातून सुटका कशी मिळणार? ती सुटका कशी मिळवायची यासाठी हे भागवत शास्त्र आहे. भगवंतांनी स्वतः याची हातोटी सांगितली. आता जी मागच्या जन्मी कर्मफळ भोगायची राहिली, ते भोगल्यापासून तर जीवाची आता सुटका नाही. पण आताची कर्म करू त्या नवीन देहात, निदान ती अशी करू की त्याची फळं भोगायची शिल्लक राहणार नाही. कसं होईल? काय केल्याने हे साध्य होईल? एकच करायचंय, जी कर्म करू ना ती भगवंताला समर्पित करायची.
आता आपण जे भगवंताला समर्पित करतो ते कसं असतं हो? आता आपण यज्ञ करणार आहोत, त्या यज्ञ पुरुषाला म्हणजे त्या भगवंताला आपण नंतर नैवेद्य दाखवणार. नैवेद्य कसा बनवणार? स्नान केलं, शुद्ध पवित्र होऊन नैवेद्य बनवायचा, त्याला कोणाचा हात लागणार नाही, त्याचा कोणी वास घेणार नाही, त्याचे कोणी चव पाहणार नाही, कोणाची दृष्टी त्याच्यावर जाणार नाही, म्हणून तो झाकून ठेवला जातो. म्हणजे त्याचं पावित्र्य आणि शुद्धता राखली जाते. कारण जे देवाला अर्पण करायचं ते शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. मग जर आपली कर्म भगवंताला अर्पण करायची असतील तर ती कशी असायला हवी? ती सुद्धा शुद्ध आणि पवित्रच असायला हवी. आणि त्या कर्मांनी, ती कर्म म्हणजेच आपला स्वधर्म असतो, त्या स्वधर्माने त्या भगवंताची, आणि तो भगवंत फक्त मूर्तीत नाहीये, सगळीकडे आहे, त्या विश्वात्मक भगवंताची पूजा करायची. म्हणून ज्ञानोबरायांनी एका ओवीत आपल्याला सांगून ठेवलं कशी कर्म करावी. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषाला, मग तिये पूजे तोष लेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देई जे पसायत. जे अशी स्वकर्माने भगवंताची पूजा करतात ना, भगवंत त्यांच्या ठिकाणी वैराग्य जाग करत आणि आत्मज्ञानरूपी प्रसादही देत. आणि ते आत्मज्ञानच जीवाला त्या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सोडवत. हा सगळा उपदेश शुकमुनीने राजा परीक्षितांना केला आणि सांगितलं, हे परीक्षिता, तुझ्या आता मृत्यूचा काळ अगदी जवळ येऊन ठेपलाय. आता देह म्हणजे मी ही भावना सोडून दे, त्याचा त्याग कर. तू म्हणजे देह नाही, तू आत्मा आहेस. आपल्याला असं वाटतं मी अपर्णा म्हणजे हा देह, त्याच्याहून आत्मा वेगळा आहे, देह वेगळा आणि आत्मा वेगळा आहे. या देहात वास करतो, दोन गोष्टी वास करतात, तो जीव जो संचित घेऊन आलाय, आणि त्याचबरोबर तो भगवंत सुद्धा ह्या देहातच असतो. जीव आणि परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भवनी विराज. भेद असतो, जीव वेगळा आणि आत्मा वेगळा. जेव्हा ते दोन्ही एकरूप होतात तेव्हा जीवाला मोक्ष प्राप्त होतो. आणि ते एक होण्याची जी जे कर्म आहे त्याला आपण म्हणतो साधना, ती आपल्याला करायची असते. कारण जीवाचा प्रवास पण तर चालूच राहील, एका देहातून दुसऱ्या देहात. कधीतरी आपल्या मूळ आत्मतत्वाशी एकरूप नको का व्हायला? आत हरी बाहेर हरी, हरीने विश्व कोंदले. तो आतला जो हरी आहे ना, त्यातलं जे चैतन्य आहे ते या बाहेरच्या व्यापक चैतन्यात मिसळून गेलं पाहिजे. जसा घट असतो एखादा मातीचा, त्या मातीच्या घटाच्या मध्ये सुद्धा आकाश असतं आणि बाहेर सुद्धा आकाश असतं. तो घट फुटला की काय होतं? आतलं आकाश असतं ते बाहेरच्या आकाशामध्ये मिसळून जात. पण तसं देहाचं होत नाही ना. आत आत्मा आहे, बाहेरही आहे, पण देह नाश पावल्यावर दोन्ही एकच होईल असं नाही, कारण कर्माची बंधनं, म्हणून पुढचा देह घ्यावा लागतो. म्हणून या कर्माच्या बंधनातून सुटका मिळवली पाहिजे जीवाने. आणि ती केवळ आताच्या कलियुगात या कर्मबंधनातून सुटका मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताचं संकीर्तन. कलियुगी उद्धार हरिनामे. भगवंताचं संकीर्तन म्हणजे काय? भगवंताचं नाव घेत घेत त्याचं रूप आठवावं, त्याचे गुण आठवावे, त्याचा पराक्रम म्हणजे त्याच्या लीला आठवाव्यात, भगवंताने काय शिकवलंय ते आठवावं आणि ते आपलं जीवन बनवावं.
कसं नाम घ्यावं? ज्याचं आपण नाम घेतो ना तो आपल्या डोळ्यापुढे प्रकट व्हायला हवा. आणि हळूहळू ते नाम असं दृढ करावं की जो बाहेर जो डोळ्यापुढे येतो ना तो आपल्या अंतरंगात अंतरात्म्यात प्रकट झाला पाहिजे. आत त्याचं दर्शन झालं पाहिजे आपल्याला. नाम आठवती प्रकट होईल. असं जेव्हा होईल ना तेव्हा जीव मुक्त होतो. मग अगदी त्याचा देह जरी असला तरी सुद्धा त्याला म्हणतात जीवन मुक्त. कारण देह प्रारब्धाने मिळतो. आणि जेव्हा जीव या कर्मबंधनातून मुक्त होतो देह जेव्हा प्रारब्ध संपेल तेव्हा गळून पडतो. आणि मग पुन्हा त्या जीवाला जन्म घ्यावा लागत नाही. राजा परीक्षिता तू ज्या पद्धतीने या भागवती कथेचं श्रवण केलंयस, ज्या एकाग्रतेने श्रवण केलंयस, त्या एकाग्रतेमुळे तू अन्न पाण्याचं ग्रहणही केलं नाही 7 दिवस. फक्त त्या परमात्म्याचं चिंतन केलंस. या कथा श्रवणाच्या निमित्ताने तुझ्या सर्व चित्त वृत्ती त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिरावल्या. त्यामुळे आता जरी तुझ्या ह्या देहाला तक्षकाने दंश केला तरी तुला त्याचं कुठलंच बंधन नाही. तू त्याच्या आधीच मुक्त झालेला असेल. म्हणून हे परीक्षिता आता जे उरलेले क्षण आहेत आयुष्याचे याच पद्धतीने तुझं सध्या चित्त वृत्ती त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर कर. असं सांगतो उपदेश पूर्ण झाला. राजा परीक्षितांनी शुकमुनींना साष्टांग दंडवत घातलं. गुरुस्थानी शुकमुनी आणि गंगेच्या तीरावर उत्तराभिमुख बसला. पद्मासनात डोळे बंद केले आणि आज 7 दिवसामध्ये जे श्रवण केलं होतं ते श्रवण त्याचं सार सगळं चित्तात दृढ केलं आणि त्या भगवंताचं त्या श्रीहरीचं स्मरण केलं. आता त्याला देहाची जाणीवही न उरली नाही. केवळ श्रीहरी. आणि तेवढ्यात त्या ऋषीपुत्राने जो शाप दिला होता त्याप्रमाणे तक्षक दंश करायला निघाला होता राजा परीक्षिताला. त्याला वाटेत एक ब्राह्मण भेटला. तो ब्राह्मण सापाचं विष उतरवण्यात तरवेज होता. त्याला ते साधलं होतं, ते ज्ञान होतं त्याच्याकडे. तक्षकाला कळलं की हा ब्राह्मण त्या परीक्षिताचा जीव वाचवण्यासाठी चाललाय. त्या तक्षकाने त्या ब्राह्मणाला धनाचा लोभ दाखवला. कसं असतो बघा, जीव निघाला होता एका कार्यासाठी, श्रेष्ठ कार्यासाठी, पण धन पाहिलं आणि बुद्धी फिरली. तक्षकाकडून धन घेतलं आणि निघून गेला. तक्षक तिथे पोहोचला. राजा बसलेला उत्तराभिमुख. त्याला त्याच्या स्वतःच्या देहाची जाणीवही नाही इतका तो भगवंताशी एकरूपता पावलाय. तक्षकाने त्या राजाच्या देहाला दंश केला आणि त्याचा देह जळून गेला. स्वर्गामध्ये सगळे देवता जमलेले आहेत, पाहतायत राजा परीक्षिताची गती. त्याचा देह जळून गेला पण त्या आधीच राजा परीक्षित मुक्त झाला होता. त्याला मोक्ष मिळाला होता. स्वर्गात त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली. जीवन कृतार्थ झालं. काय शिकलो आपण? राजा परीक्षिताच्या हातून एक कर्म घडलं, दुष्कर्म.
ऋषींचा अवमान झाला आणि त्याचं फळ म्हणून त्याला त्या ऋषी कुमाराचा शापही मिळाला. रडत बसला नाही किंवा संसारात सतीत अडकला सुद्धा नाही. त्याने ठरवलं आपल्याकडे 7 दिवस आहेत, त्या 7 दिवसात आपल्याला जीवन कसं कृतार्थ करता येईल याचा विचार केला. सर्व संघ परित्याग केला, ऋषी मुनींना शरण गेला. ऋषी मुनींना शरण जाणं म्हणजे काय? सत्संग आहे. त्या सत्संगाचं फळ म्हणून साक्षात वैराग्याची मूर्ती असलेले शुकमुनी तिथे आले. त्यांनी त्यांना या भागवती कथेचा उपदेश केला. त्या सत्संगाचं फळ मिळालं. श्रवण एकाग्र चित्त होतं, त्यामुळे ते आत्मज्ञान जागलं आणि त्याने मोक्ष मिळाला. म्हणजे किती वेळ उरलाय आपल्या हातात त्याला महत्व नसतं. तो वेळ आपण कसा उपयोगात आणतो, कसा सत्कारणी लावतो ह्याला महत्व आहे. आपल्याला तर ठाऊक नाही की किती काळ आपल्या आयुष्याचा शिल्लक आहे. आणि आता असंही राहिलेलं नाही की वृद्धत्व आल्यावरच मृत्यू येईल. आता कुठल्याही वयात मृत्यू आपल्याला गाठू शकतो, अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे जीवन अनिश्चित आहे. त्यामुळे ज्या क्षणी कळलं ना आपल्याला आपल्या हिताचं काय, कृतार्थता कशाने मिळू शकते, त्या क्षणी आपण साधनेला लागावं, या भक्ती मार्गाला लागावं. आणि कशी भक्ती करावी हे भागवत शिकवतं आपल्याला. राजा परीक्षित कृतार्थ झाला आणि नंतरची कथा येते या भागवती कथेत, ते मार्कंडेय मुनींचा आख्यान आहे. मार्कंडेय मुनी अतिशय तपस्वी, इतकं तप केलं, इतकी साधना केली की त्याने मृत्यूवरही मात केली. नित्य भगवंताच्या स्मरणात असायचे, स्मरणात काल व्यतीत करत होते, कशातच गुंतले नाहीत. त्यांच्या त्या तपानी साधनाने भगवंत प्रसन्न झाले, प्रकट झाले आणि म्हणाले मार्कंडेय मुनींना की तू वर माग माझ्याकडे. मुनी म्हणाले काय मागू मी? जे मिळवायचं होतं ना आयुष्यात ते सगळं मिळवलं. आणि भगवंता आता तर तुम्ही साक्षात माझ्या पुढे प्रकट झालात, तुमची कृपा मला मिळाली, अजून मला काय हवं? काहीच नको मला. तुमचा आशीर्वाद आणि तुमचं स्मरण नित्य मला राहू दे, एवढंच मी तुमच्याकडे मागतो. संचरोनी राही हृदय माझ्या. पण तरी पण भगवंत म्हणाले रे माग एखादी इच्छा असेल तर. तेव्हा ते मुनी म्हणाले मार्कंडेय मुनी की एक मला उत्सुकता आहे म्हणा, की तुमची ही जी माया आहे ना, त्या मायेचा प्रभाव कसा असतो हे मला जाणून घ्यायचं. भगवंत हसले, म्हणाले तथास्तु आणि निघून गेले. मार्कंडेय मुनी त्यांच्या नित्य कर्मामध्ये पुन्हा व्यग्र झाले, आपल्या साधनेमध्ये, तपामध्ये. एकदा असेच ते पुष्पभद्रा नदीच्या काठी बसले होते, भगवंताचं स्मरण करत होते. आणि अचानक त्यांना असं लक्षात आलं की त्या नदीचं रूपांतर जणू काही एखाद्या मोठ्या सागरात झालंय आणि मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. आणि इतक्या प्रचंड लाटा की त्याच्यामध्ये हे सगळे लोक, सप्त लोक ते बुडायला लागले. एवढा मोठा प्रलय. आणि त्या प्रलयामध्ये मोठमोठाले मासे आहेत, जलचर आहेत इतर. आणि ते जलचर
आता त्या मार्कंडेय मुनींना खायला निघाले, भयभीत झाले. कळे ना, आता मी त्या नदीच्या काठी बसलो होतो, आता भगवंताचं स्मरण करत होतो आणि अचानक हा प्रलय कुठून आला. खरं तर ही प्रलयाची वेळच नाही. इतके भयभीत झाले की गच्च डोळे मिटून घेतले. पुन्हा थोड्या वेळाने उघडले, पुन्हा तो महाप्रलय डोळ्यासमोर दिसतोय. जीव कासावीस व्हायला लागला. असं वाटतं नाका तोंडात पाणी जातंय. आता आपला जीव जाणार. तेवढ्यात त्याने एक छोटासा वृक्ष त्या एवढ्या मोठ्या प्रलयामध्ये सुद्धा दिसला. आणि त्या वृक्षाच्या एका टोकाला एका पानाचा छोटासा द्रोण झाला होता. आणि त्या द्रोणामध्ये एक बालक निजलेलं होतं, अतिशय तेजस्वी, हातपाय हलवत होतं. त्याचं पाऊल दिसलं. निदान या महाप्रलयात काहीतरी बघण्यासारखं दृश्य होतं. कल्पना करा, आपण समुद्रात पडलोय, सगळ्या बाजूनी मोठमोठ्या लाटा उसळत आहेत, महाकाय प्राणी आहेत, नाका तोंडात आपल्या पाणी जातंय, जीव घाबरा घुबरा झालाय. आणि अशा याच्यात आपल्याला तसं दृश्य दिसलं, कसं वाटेल. म्हणाले की त्या झाडाचा आधार घेऊ, ते बालक काय आहे बघू. म्हणून त्या बालकाच्या जवळ जायला गेले, तर त्या बालकाच्या श्वासातून ते त्याच्या शरीरात गेले. त्या बालकाच्या शरीरात जाऊन बघतात तर जे बाहेर जी सृष्टी होती तीच त्या बालकाच्या शरीरात पण होती. मला बरं वाटलं, निदान त्या प्रलयापासून वाचलो. म्हणून भगवंताचं स्मरण करतात डोळे मिटून, तोपर्यंत त्याच्या उश्वासातून परत ते बाहेर पडले आणि पुन्हा प्रलयामध्ये गटांगड्या खायला लागले. थोड्या वेळाने पुन्हा ते बालक दिसलं. आता म्हणे की त्या मी बालकाचे पायच धरतो, म्हणून त्याचे पाय धरायला गेले, तर ते बालक अंतर्धान पावलं आणि पाहतात तर ते पुन्हा पुष्पभद्रा नदीच्या काठी बसलेले आहेत. हा थोड्या वेळात त्यांनी जो हा भयंकर अनुभव घेतला, म्हणून चूक लगेच ती भगवंताची माया. आणि माया करून जाण्याचा उपाय काय आहे? भगवंताला शरण जाणं. कारण ते त्या बालकाचे पाय धरायला गेले आणि ते सगळा प्रलय नाहीसा झाला. जिथे होते तिथेच तो प्रलय नाहीसा झाला. आणि हे सगळं ही माया, त्याचा प्रभाव, तो करण्याचा उपाय ज्ञानोबारांनी इतका सुंदर सांगून ठेवलाय. त्या ओव्या कृपा करून तुमच्या दोघांपैकी कोणीतरी म्हणून घ्यावा सगळ्यांकडे. म्हणा. मंदर वैद्य आपल्याला त्या ओव्या सांगतायत, त्या आपण ओव्या म्हणूया आणि लगेचच आपण यज्ञाला सुरुवात करणार आहोत. भागवती कथा इथे मार्कंडेय आख्यानाने पूर्ण झाली आहे. तुम्हा सगळ्या हरिभक्तांमुळे ज्या पद्धतीने तुम्ही श्रवण केलं, आणि विशेष करून यजमान ज्यांनी अतिशय मोठ्या अंतःकरणाने आपल्या घरामध्ये, या वास्तूमध्ये ही कथा आयोजित केली, आणि नुसती आयोजित नाही केली, मनापासून सगळं केलं. पेडणेकर काकू, त्यांचे मिस्टर, मुलगा, सून, इतकंच कशाला ती छोटी नात ओवी, सगळे या कथेत मनापासून सहभागी झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खरं तर मला या कथेसाठी उत्साह देणारा होता. कुठे त्रास नाही, कुठे डोक्याला आठी नाही, प्रसन्न चित्ताने सगळ्या हरिभक्तांची सेवा त्यांनी केली. आणि ज्या ठिकाणी भागवती कथा होते ते स्थान एक तीर्थ बनून जातं, तीर्थक्षेत्र. तसं त्यांचं घर हे तीर्थक्षेत्र बनलंय. ही कथा इकडे संपन्न झाली, एवढ्या सगळ्या हरिभक्त आले, त्यांची सेवा त्यांच्या हातून घडली, ते पुण्यही या कुटुंबाला मिळालंच आहे. आणि विशेष म्हणजे त्यांची सून गर्भवती आहे, 7 महिने पूर्ण झालेत आणि तिने हे श्रवण केलंय, हे विशेष मिळालेलं पुण्यफळ. त्यामुळे सगळी सेवा या कुटुंबाच्या, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित. त्या ओव्या म्हणूया आणि मग मी यज्ञाविषयी थोडं सांगते आणि आपण लगेचच यज्ञाला सुरुवात करणार आहोत. येथे एकच लीला तरली.
म्हणतो पाठ आहेत ना म्हणतो येथ एकची लीला करणे जे सर्व भावे मज भजले दया ऐली सझडिये सरले माया जळ दया सद्गुरु तारू पुढे काही अनुभवाचे कासे गाढे या आत्मनिवेदन तरांडे आ करी दे